भवानी जय शिवाजी। पुन्हा एकदा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी। या भवानी जय शिवाजी। काका काका तलवार सांभाळून काढा। या ठिकाणी तुमच्या माध्यमातून खरं तर वाटतं या ठिकाणी देण्यात येणार आहे, काय भावना आहे? नमस्कार, सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो पत्रकार बंधू भगिनींचे। याच्या अगोदर पण 12 पत्रकार परिषदा झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने मोठा चॅनल म्हणजे साम टीव्हीचे सिद्धेश म्हात्रे साहेब आदरणीय हे आले होते। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे। हे सांगायचं तात्पर्य हे आहे का 12 पत्रकार परिषदा झाल्या पण एकही अधिकारी वर्ग ज्याने हे खोटं काम, हे अत्याचारी आहेत, नराधम, जसे रांजाचा पाटील होता तर त्याप्रमाणे आहेत। मी काकांची कॉरिडॉर महामार्गात जाणारी महामार्गाच्या एका कडेची जमीन मौजे वावंजे सर्वे नंबर 123/2 एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी मी माझी रजिस्टर वाटणीपत्राने आलेली जमीन विक्री केली होती। त्यावेळी मी आजारी होतो म्हणून मी विक्री केली होती, पण यांनी हा कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून काकांची देखील जमीन मी विक्री केली आहे असे षडयंत्र रचले होते व काकांची 4 कोटी रुपयाची जमीन विकून मी मरून गेलो, पण देव कुठेतरी आहे। याजसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे। याजसाठी जन्म घेईन मी देवा तुझी चरण सेवा साधावया। संतांची सेवा करण्यासाठी हा जन्म असतो। दुर्जनांचा संहार, दुष्टांचा संहार याच्यासाठी असतो, पण याने हे चुकीचं काम केलेलं आहे। मी जर मेलो असतो तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असती। या आरामखोरांचा माझ्या दुसऱ्या जमिनीवर निताळे येथील 2 एकर जमिनीवर डोळा होता। यांनी विजय तलेकर यांनी, पण याच्या अगोदर मी माझे दैवत श्री शैलेशभाई मेहता साहेब व कैलासवासी CMD शिके मेहता साहेब माझ्यासाठी दैवत आहेत। यांनी मला 2.5 वर्षानंतर व माझे दैवत माझे अन्नदाते JK पाटील साहेब व माजी राज्यमंत्री सेना नेते सचिन भाऊ आहिर साहेब यांनी मला 2.5-3 वर्षानंतर परत कामाला घेतले। हे माझ्यासाठी देव आहेत। तसेच साहेब कुठेतरी ऐकत असतील पोलिसातील देवता सोमनाथजी गार्गे साहेब, मी अलिबाग येथे 46 दिवस उपोषण करत असताना मी त्यांच्या दालनात परमिशन घेऊन जात असताना त्यांनी सांगितलं गोंधळी तुम्ही विजयी व्हाल, म्हणजे मोठे मोठे हे पोलिसातील दैवत माझ्या पाठीशी आहे। त्याप्रमाणे HD सनद साहेब, तिथला गोपनीय कक्षांच्या हर्षद पाटील, इथले आता हे महेश पाटील, पंकजजी शिंदे साहेब, कुवर साहेब, तसेच सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनजी ठाकरे साहेब हे माझ्यासाठी देव आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा संजयजी पाटील साहेब यांनी मला उपोषणाला परवानगी दिली आहे। जयरामजी पाटील साहेब महानगरपालिकेचे हे सुद्धा माझ्यासाठी देव आहेत। सर आज थांबा जरा। तसेच तहसीलदार कचेरीचे नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब, अरे छावाच आहेत, आता छावा पिक्चर सुरू आहे। या छाव्याला सुद्धा अटक करण्यासाठी आपल्याच गद्दार लोकांनी हे केलं आहे। त्याचप्रमाणे माझं इथं घडलेलं आहे। आमच्या गावातील एक नतभ्रष्ट माणूस, मी त्याचं सारखं नाव घेत नाही पण लोकांना सगळ्यांना माहीत आहे, त्याने हे षडयंत्र आखलेलं आहे। मी जर मेलो असतो आणि ते लोक सांगत होते मोजणी करताना तुझी जमीन फक्त 10 गुंठेच भरते, माझी 19.35 होती, माझा हिस्सा कमी जरूर होता 2-3 गुंठे तेवढी सरकावा। अगोदर त्यांनी खरेदी उत्तरेकडील हिस्सात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण दाखवलं होतं, पण नंतर ज्यावेळी पोट हिस्सा मंजूर झाला त्यावेळी त्यांनी पूर्ण हिस्साच काकांच्या नावावर केला आहे। तरी पण ते काय बोलले नाही, पण मी पण सांगत होतो का जाऊ दे, काका माझे आहेत, काकांची मुलं माझे आहेत, आपण भाऊबंदकी जपतो। पण त्यांच्याच मुलाने एक खोटा अफिडेविट केलेला आहे
आणि ते मिळावं म्हणून सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर ठाकरे साहेब यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत साहेब यांनी मला जिल्हा सत्र न्यायालय येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल या देवतामुळे मला हे शक्य झालं. कोणामुळं? नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला कामाला जायची परमिशन दिले. हेही माझ्यासाठी देव आहेत. जसे माझे शैलेशभाई मेहता साहेब मला 2.5 वर्षानंतर परत कामाला घेतला. या दैवतांचे उपकार मी कधी विसरणार नाही. तरी पण मला एक लेटर भेटलेलं आहे, कारण या जमीन कामी मी दांड्या मारतोय. कुठेतरी माणसं यातून चूक होतात ना. काल माझे मित्र अन्सारी साहेब हे सुद्धा माझ्यावर भडकले, पण ते माझे मित्र आहेत, ते मला माफ करतील नक्कीच. कारण माझ्या एवढ्या दांड्या आहेत ना, चिखली वगैरे माझ्या संपूर्ण संपल्या होत्या, थोड्या दांड्या पण झाल्या. कारण तारीख बिरीक असेल, वकील तर माझे 6 मॅनेज केलेले आहेत या लोकांनी, पण कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहे म्हणून हे शक्य झालं. मला थोडंसं कळतं त्याच्यातला, म्हणून मी अपील अर्ज वगैरे मी स्वतः करत आहे. याच्यात तलाठी मंडलाधिकारी यांनी खोटे रिपोर्ट बनवलेले आहेत आणि ते कबूल झालेले आहेत. कबूल केले त्यांनी माझ्याजवळ का आम्ही चुकीचं काम केलेलं आहे. 2 वेळा मला जमीन परत करायला तयार झाले. एकदा जय शिवराय न्यूज चॅनल उरण संपादिका पूजा चव्हाण मॅडम या आल्या होत्या. पनवेलमधला कोणीही पत्रकार घेत नव्हता, एवढी याची दहशत होती. पण आता बघा त्याची दहशत संपलेली आहे. सिद्धार्थ नरेंद्र भल्लाची. मला तो तहसीलदार कचेरी येते माझ्या काकांसमोर काय बोलला, हे सब तुम किया आहे. मी काय त्याला सांगतो, बाबा काकांच्या याच्यात जे अतिक्रमण आहे 9 ते 10 गुंठे हे कुठेतरी फेरमोजणी करून दे. एवढंच माझा या होता त्यांना, फेरमोजणी फक्त. पण माझे काका आणि काकांचा मुलगा त्यांनी काहीतरी चिरीमिरी दिली आणि घेऊन आले. ते माझ्याकडे बघितले पण ना, आणि ते मला टाकून निघून गेले एकट्याला. अरे असे सोडतात का एकट्याला? पण देव कुठेतरी माझे पोलिसातील देवता माझ्या पाठीचे आहेत. हां, आता अलिबागला AD सनद साहेब होते. तसेच इथे पनवेल तालुक्यात पंकजी शिंदे साहेब, कुवर साहेब, ज्यांना मी पितामह म्हणेन, अनिल पाटील साहेब यांचे सहाय्यक, त्यांचं मला नाव विसरलो, ते सुद्धा माझ्या पाठीचे आहेत. आता पवार साहेब पाठीचे आहेत. सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे साहेब माझ्या पाठीचे आहेत. शहरचे नितीनजी ठाकरे साहेब तर आहेत, देव आहेत माझ्यासाठी. त्यांनी मला कामाला जायला, पण मी रोज येतो. मी नसेल तर माझी बायको, कधीतरी मुलगा येतो माझ्या इथे. साखळी उपोषण सुरू आहे. त्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हा दंडाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांनी सदर चौकशी लावलेली होती. त्यात 1/2/2023 रोजीचा अर्ज माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी, काका व काकांचा मुलगा 2 वर्ष माझ्याबरोबर होते. संपूर्ण कार्यालयात त्यांचे अर्ज आहेत. त्यांनी त्या अनुषंगाने सगळे तक्रार अर्ज त्यांनी केलेले आहेत, कारण 2 वर्ष ते माझ्यासोबत होते. सदर आता ते काय सांगतात, आता ते पेपर काढून देऊ का काय ना, स्टॉप करतोय तुम्ही. दुसरं एक कोणतरी या पुन्हा येणार. पेपर पडला, पेपर पेपर उचलले आता. हे माईक पडलं, एक मिनिट. हा रायगड टाइम्स आहे ना, रायगड टाइम्स ह्याच्यात काढा ना. हा काढा. आता हे बॅनर लावला ऍक्च्युअली हा तिकडे थांबा इथंच थांबा. अरे बाबा तिकडे मारा, मी सांगतो. अरे बाबा ते काय पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड येथे केली होती. मी आपलेच पत्रकार आले होते, तुम्ही नव्हते पण आले होते, बाकीचे 10-12 लोक होती. त्या पत्रकार हे होते मयूर तांबडे साहेब. तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर काय कारवाई केली, कारण हे ते कबूल आलेत. मला 2 वेळा जमीन परत करायला तयार झाले होते. तरी मी त्यांना वाईट बोलणार नाही. कोणाला पवनजी चांडक साहेब आता उपविभागीय अधिकारी आहेत, त्याच्या अगोदर मुंडके साहेब होते. त्यांनी मी सांगितलं यांना कॉरिडॉर महामार्गाचे पैसे देऊ नयेत. कोणाला? परशुराम सीताराम गोंधळी व श्री विक्रांत गिरीश संसारे यांना. का तर यांनी मी काकांची जमीन स्वस्त किमतीत विक्री केली आहे असे सातबारा बनवले होते. मी कुठेतरी मरून जाणार आहे म्हणून, पण देव कुठेतरी पाठीशी असतो. या कामाने माझी आईचा महत्त्वाचा रोल आहे. आई माझी मावडीला नवस बोलली होती का माझ्या मुलाला जिवंत ठेव, माझ्या मुलाला वाचव. मावडीने कुठेतरी वाचवलेलं
काहीतरी दिसतं. माऊलीने मी फास घेत असताना पण तो फास माझ्या गळ्यातनं निसटून मी पडलो खाली. ती आई असते. आई उठली, अरे काय करतोस तू, फास कशाला घेतो तू, काय काय केलं नाही. कारण त्यांनी काय केलं आहे, संपूर्ण यांनी खोटेगिरी केलेली आहे. त्या हरचंद्र नारायण सुर्वे यांनी 31/8/2020 रोजीच्या मोजणी अर्जावर माझ्या सह्या नेल्या होत्या. खरेदी खतात व पोट हिस्सा मोजणीत मीच नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडून माझी काकांची जमीन 4 कोटी रुपयांची आताची किंमत मी विकून मरून गेलो. पण देव कुठेतरी पाठीशी आहेत. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, पोलिसातील देवतांचे आहेत, माझ्या मालकाचे. मालकाने मला जसा श्रीकृष्णाने सुदाम्यावर माया केली होती 3 वर्षांनी कामाला घेतलेला आहे माझ्या शैलेश भाई मेहता साहेबांनी. मला जरी आता काढला तरी माझ्या मालकाचाच फोटो लावेन मी आणि व्यवसाय करेन, पण मी डगमगणार नाही. माझ्या डिपार्टमेंटची लोक, माझे साहेब येवले साहेब, माझे HOD आहेत आता सगळे डिपार्टमेंटचे, माझ्या अख्खा डिपार्टमेंट, माझे VP काटकर मॅडम, चलवाड साहेब होते, आता आमचे घुगे. मला सोसायटीतून त्यांनी 7 लाख रुपये कर्ज दिला. आता माझी सर्व्हिस किती 5 वर्ष राहिले तरी पण त्यांनी दिला. आणि तेच पैसे मी खरेदी खत रद्द करण्याकामी आमच्या ताई मानसी मॅडम यांच्याकडे खरेदी खत रद्द करण्याकामी दिलं होतं. पण त्यांच्याच मिस्टरांनी, त्यांनी काय, त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिलं, पण त्यांनी खोटा अफिडेविट केलं होतं. कारण अगोदर ते बोलले अरे ते समोरचा माणूस लोळंग घेत येणार, पण नंतर तेच तू बोलतो पैसे घेतलेले. अरे मी माझ्या जमिनीचे पैसे, मी 4,30,000 प्रमाणे पैसे घेतले होते गुंठा. पण त्याने अजून एक वचनचिठी मॅडम केलेलं आहे. वचनचिठी करार श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी माझी जमीन विक्री केली होती. आणि सदर एजंट हरचंद्र नारायण सुर्वे यांनी काय सांगितलं का सदर तुमची जमीन जर कॉरिडॉर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला तुम्हाला चांगला बाजारभाव देतील. पण त्यांनी कंप्लेंट उलट केलेलं आहे. हा कुठेतरी मरणार आहे. हे षडयंत्र आखणारा आमच्या गावातील प्रकाश अंकुश खैरे, त्याचं नाव आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. या कामी मी गावातल्या लोकांना पण जमा केले होते तुमच्यासारखे. आणि सहारा फार्म हाऊस इथं जमला होता, संपूर्ण आमचे गावकरी जमले होते. वासू शेठ असतील ते माझे दैवतच आहेत. त्यांचे त्या भाऊ सरपंच होते 14 वर्षे, त्या कुटुंबाला मी मानतो. ते होते. माझा तालुका अध्यक्ष आहे आता BJPचा. आम्ही एकाच पक्षाचे सगळे BJPचे. प्रशांत दादा हे माझ्यासाठी दैवत आहेत, कारण त्यांच्याकडे 3 मीटिंग झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांचे सल्लागार धोंगडे साहेब रिटायर्ड तहसीलदार आहेत, त्याने सुद्धा सांगितलं आहे जो 24/12/2021 रोजी जो सातबारा झालेला आहे तो वाढीव सातबारा आहे. तर माझ्या याच्यात काय झाले, मी काकांची जमीन विक्री करून गेलो, पण मी आजारातून वाचल्यामुळं त्याने एक वाढीव सातबारा केलेला आहे. आणि हा भल्ला सगळ्यांना पैसे देतो म्हणून ते चाललं आहे. मला काय बोलतो, अरे तू काय केले लढ रहा है तुम्हारा अंकल, ते काका वो कुछ बोलता नाही. अरे मी सांगितलं काकांना माझ्या काही कळत नाही. त्या प्रकाश खैरेने त्याला सांगितल्यामुळं ते माझ्याबरोबर यायचे बंद झाले. पण मी कुठेतरी देव माझ्या पाठीशी आहेत. परशुराम सीताराम कोल्हे हे माझे देव आहेत, कारण माझे वडील वारल्यावर त्यांनीच माझं पालनपोषण केलेलं आहे. मी त्यांना वाईट नाही बोलणार. त्यांना कुठेतरी हे लोक चढवून ते आता माझ्याकडे आशेने बघतात. माझ्या नातवाला बिस्किट चॉकलेट घेऊन जातात. माझी मिसेस माझ्यावर भडकते, बाबांवर केस करता बोलतो तुम्ही, बरं नाही करणार. लगेच ते पोराला मारायला सांगते, मार, हा बाबांवर केस करणार आहे. म्हणजे किती प्रेम असतं याचं हे उदाहरण आहे. मी सांगला बाबांनी त्या लेखी पुरुषस्वर सही केली नसती तर ते त्यांचा हिस्सा 4 कोटीचा नावावर झाला नसता. पण कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांनी केलेलं आहे. हे त्यांनी करायला नको होतं, पण होतं कर्म धर्म संयोगाने. तसेच आताचे हे पत्राच्या अनुषंगाने पत्र आहेत. पत्र क्रमांक उपविभागीय अधिकारी आस्था 2 कात 3 तक्रार अर्ज नामदेव शंकर गोंधळी 9058-311/2025. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, आपल्या कार्यालयातील पत्र क्रमांक अशा, म्हणजे या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने आवाज येईल ना, त्याच्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण चौकशी लागलेली आहे. उपविभागीय अधिकारी, कारण सदर जमीन कॉरिडॉर महामार्गातील आहे. त्या अनुषंगाने 1000 रुपये, त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र जिल्हा अधीक्षक, कारण त्यांनी जे 21/9/2020 रोजी जे मोजणी झाली होती
त्यानंतर जे 3 दिवसाने जे आकारफोड पत्रक केलं आहे भूमी अभिलेख बाजीराव साहेब यांनी, ते चुकीचं आहे. त्या माझ्या जमिनीतून त्यांना 14 गुंठे हेक्टर आर कॉरिडॉर महामार्ग संपादीची जमीन आहे. याच्यात जाणून घ्या. ते बघा मी हे लावले कॉरिडॉर महामार्गाच्या एका कडेचे आहे. हे महत्वाचं आहे. IMP महत्वाचे महामार्गाच्या एका कडेची जमीन. हा आता ही मी फक्त माझी जागा विकले. अर्जदार आवाज इकडे येतो. थांबा रे बाबा. ही माझी जमीन मी विकले, तेवढीच नावावर व्हायला पाहिजे. पण त्यांनी मी 2 नंबर पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत. प्रत नकाशा रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे, बरोबर, हे ओके आहे. पण आता काय करतात ते मला देताना याच्यावरती 1 टाकतात, खाली 2 टाकतात. पण ते रजिस्टर वाटण्याप्रमाणे पोट हिस्से होत नाहीत. रजिस्टर वाटणीप्रमाणे पोट हिस्से होत नाहीत. तर त्यांनी खरेदी खतातली विजय तळेकर साहेब अगोदरचे यांनी खरेदी खतातील 5 व इतर 2, मग त्यांनी आता मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच आता याच्यात दुरुस्ती रजिस्टर नंबर लिहिलंय वरती, दिसत नाही आपल्याला. मी थोडी सांगतो ना. दुरुस्ती रजिस्टर नंबर 693/2020/35/35/65. हा याचा पण हाच आहे ना. आता जो केलाय ना त्याच्यात पण तोच. पण त्यांनी लगेच त्या पोट हिस्से चुकीचे होतात. आणि हा भल्ला काय सांगतो, हे सब तुम किया आहे भाई. अगोदर काय केले, 24/12/2021 रोजी पूर्ण जमीन 38.70 गुंठे श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झाली. मग काकांना हिस्सा आहे कुठे? मी तर बरा झालो होतो. आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा, आता जो दिसतो माझ्या काकांना सातबारा, वाढीव सातबारा केलेला आहे. आणि ते मला 3 वेळा जमीन परत करायला तयार झाले. 3 वेळा. हा लेखी आता पत्रकार परिषदेला होते का तुम्ही काँग्रेस भवनला? लेखी नाही दिले त्यांनी. माझं ऐका मॅडम. हा तिथे एकच नव्हते. प्रभात परवळा, सागर राजे होते, मंदार दोंदे होते. हा साम टीव्हीने पण त्याच वेळी बातमी लागली होती. आमचे युट्यूबचे आहेत. आता युट्यूब त्यांना मी बोलवत नाही. आता ठराविकच पत्रकार म्हणून त्यांना बोलवलं नाही. पुढची भूमिका काय असेल? आता माझी पूर्ण भूमिका, त्यांनी काय केलं, मग एक खोटा अफिडेव्हिट बनवलं 21 जुलै 2022 रोजी. आणि तो अधीक्षकच आता मेन अधीक्षकच अटकेत आहे. ते त्याच्यासाठी मला 12/12/2000 रोजी मी संपूर्ण पानं मिळावीत. माझ्या देवताने मला हे दिलं, पत्र दिलं. साहेब प्रवीण भगत साहेब जनमाहिती अधिकारी, त्याने तिकडले जनमाहिती अधिकारी यांना पत्र दिलं. त्या अनुषंगाने मी तिथं अपील अर्ज केलेला आहे 12/12/2024 रोजी. चुकीचा आकारफोड 17/12/2024 रोजी हे केलेलं आहे. अपील अर्ज केलेला आहे, आव्हानित केलेला आहे. जो खोटा पेपर बनवलेला आहे तो आपल्याला मिळाला का कोर्टाकडून? हां तेच आता भेटणार आहे. त्यांनी काय सांगितलं, मग तिकडला न्यायाधीश 1 जिल्हा सत्र न्यायाधीश 1 यांनी काय सांगितलं, गोंधळी हे 21 जुलै 2022 रोजीचं खोटा अफिडेव्हिट हे पनवेल सत्र न्यायालय येथे केलेले दिसत आहे. पनवेल वरिष्ठ स्तर न्यायालय येथे केलेले दिसत आहे. पण तुम्ही तिथे एक साधा अर्ज करा. त्या अनुषंगाने मी अगोदर 12 पानी अर्ज केला होता. तर ते मॅडम हसल्या, बघ एवढे फाईल आहे तुमची, अजून छोटा करा. मी सांगला मॅडम मी छोटा अजून करेन, पण त्यात संपूर्ण मुद्दे येतील का हे अफिडेव्हिट कसं चुकीचं आहे, मग मी आता 6 पानी अर्ज केला आहे, त्याच्यात पण आलेत. कारण सदर अर्जाच्या अनुषंगाने मी 6/9/2023 रोजी अर्ज केला होता. त्या अर्ज केल्या लगेचच मला संतोष म्हात्रे, माझेच वकील माझे, त्यांचा फोन आला, काय रे तू कोर्टात खोटे नाटे अर्ज करतोस? मला मग सदर अफिडेव्हिट वरिष्ठ स्तर न्यायालय विशेष दिवाणी दावा आता चालू आहे ना माझा 270/2023 ने. सदर खोटं अफिडेव्हिट याच्यात आलं तर त्याची सत्यता पडताळण्यात यावी असं म्हटलं त्याने. अर्धा तासात मला त्याचा फोन, काय रे खोटं नाटे अर्ज करतो, तुझे हातपाय मोडीन, तुला हॉस्पिटलला ॲडमिट कर. मी म्हणाला हो साहेब, अरे तू वाद वकील आहेस ना, माझेच हातपाय मोडतोस. ते माझे नातेवाईक आहेत, मानसीताई आमच्या नातेवाईक आहेत आणि ते त्यांचे मिस्टर. मी त्याला काय बोललो नाही, मानसी म्हात्रे. तर मी त्यांच्यावर कारण मी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुक्याचे नाही त्यावेळी हे होते अनिल पाटील साहेब,
अनिल पाटील साहेब होते, त्यांना फोन केला का अशी माणसाने मला धमकी दिली. तो बोलतो गोंधळी तुमच्यावर तुम्ही आता कुठे आहात? बरं मी गाडी चालवत होतो, माझी 4 व्हीलर गाडी चालवत होती मी त्यावेळी आणि फायर स्टेशनच्या इथं होतो. त्या अनुषंगाने त्यांच्यावर तुम्ही कळंबोली पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करा. तिथं त्याच्यावर यांची एक लक्ष नाही ये ना जरा. तर त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर मी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये एनसी केले. तसेच माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी ते माझे देवत आहेत, पण त्यांनी चुकीचं काम केलं आहे. त्यांच्यासाठी मी भांडत होतो. एवढे मी पैसे खर्च झाले, आता जवळजवळ 35-40 लाख रुपये खर्च झालेत माझे. मी काय खर्च केले ते मला जमीन परत करायला तयार झाले, म्हणून मी हे खर्च केला आहे. इथं तर एवढा मोठा मंडप केला होता, सर्वपक्षीय मोर्चा काढला होता. सर्वपक्षीय मोर्चाला इथं एवढा आलिशान मंडप उभारला केला होता, कारण लोक उन्हाचे त्यावेळी ते नाना धर्माधिकारी यांची सभा झाली बघा, लोक मेली होती ना, मग आपला नेता कोण मरायला नको म्हणून मी चांगला मंडप केला होता. परंतु एका तडफडून मारायचा. हेच नेते कॉरिडॉरचे पैसे मिळणार आहेत, ते पैसे त्यांना मिळणार की तुम्हाला मिळणार, त्यासाठी काय आता मला काय, मी तेच सांगतो. आता सदर प्रकरण वसई विरार कॉरिडॉर महामार्गाचं उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले साहेब यांना मी तक्रार अर्ज 3 केलेले आहेत. ना त्यांना सांगितलेलं आहे त्यांना का देऊ नयेत, त्याला कारण आहेत ना माझ्याकडं. दिवाणी दावा 270/2023 चालू आहे. एक चुकीचा आकारफोड पत्रक 21/9/2020 रोजी मोजणी झाल्यानंतर केलेलं हे चुकीचा आकारफोड आव्हानित केलं आहे. कालच मी साहेबांजवळ बसलो होतो. भूमी अभिलेख अधीक्षक आदरणीय माझे मित्र आहेत, ते मी गेल्यावर चहा पिल्याशिवाय मला सोडत नाही. ते मी सांगितलं अरे तो बोलतो ते काय सांगतात आता पोटशी बरोबर. साहेब बरं कसे काय पोटशी बरोबर आहेत, त्यांना कळपरत न काय दाखला हसले ते. बघा माझा हिस्सा दक्षिणेकडचा, मी दक्षिणेकडची जागा विक्री केली होती, ती बरोबर 24/8/2020 रोजी नावावर झालेली आहे. आता उत्तरेकडची जागा विक्री केलेली नाही, तरी ती पण जागा 24/12/2021 रोजी नावावर झालेली आहे. मग हा नावावर का झाले बरोबर आहेत का? आणि त्यांना 7/12 कुठला आहे 17.70 1 गुंठा वर्कस. हां मी 2 वर्षाने आजारातून बरा झाल्यानंतर पनवेल व अलिबाग येथे उपोषण केल्यानंतर बंद केले आहेत. त्याचं उत्तर त्याचा अपील अर्ज चालू आहे. तसेच मंडळ अधिकारी यांनी 6 ला नोंद घेतलीच नाही, पण तलाठी सर्वांनी एक संगनमत केलं होतं. त्याच्यात सहदुय्यम निबंधक पनवेल 3 वर्ग 2 हेही सहभागी आहेत. त्यांच्यावर माझा आरोप आहे. त्यांनी खरेदी खतातली त्यांनी काय केला, नामदेव गोंधळी यांनी कबुली जबाब दिलेला आहे. अरे पण त्या कबुली जबाबला 5 पर्याय आहेत ना. खरेदी खत पान 10-39 वर काय, खरेदी खत 39 पानांचं आहे. त्या 39 पानांवर पान 10-39 वर एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे. पान 11-39 वर काय आहे, सदर जमीन मध्यस्थ सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या मार्फत विक्रांत संसार यांच्या नावावर आलेली आहे. 12 वर काय, सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे. तसा नकाशा जोडलाच नाही. त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातून 20/11/2019 रोजी काढलेला बेकायदेशीर नकाशा, सदर नकाशावर तिथले जनमाहिती अधिकारी नरेंद्र दामोदर नाईक यांची सही आहे. त्याला बोलले अरे ते काय सांगतात, अरे समजा तुला जमीन परत करतात तू घे ना. बरं साहेब तुम्ही सहज बोलता, मी कुठून घेणार, जमीन माझी एकट्याची होती का? आता संपूर्ण तुम्हाला तर माहीत आहेत, बहिणींचा हक्क असतो. माझा भाचा आहे तिथे. मी जमीन विकल्यावर सगळ्यांना 5-5 लाख रुपये दिले 3 बहिणींना. माझ्या भावाला 5 लाख रुपयापैकी 3च लाख दिले आणि याने हा माझ्या सशिमिरा पाठी लावला. हे का लावला तर काका मला काय बोलले, त्याच्यात नुसते 9 ते 10 गुंठे अतिक्रमण होता. हे बघा 9 ते 10 गुंठे अतिक्रमण. तर ते मला काय बोलले, मला माझं होणारे नुकसान तू पावसाळी मोजणी का केली, तुला आता माझं होणारं नुकसान कुठेतरी मारणार होतं हे त्यांना कुणीतरी भरवलं होतं. हे सांगितल्यावर त्यांनी माझे एवढं प्रेम करायचे, ते मला हाक मारल्याशिवाय पुढे जात नव्हते. पण ते मला अशा बोलल्यामुळे मी संपूर्ण प्रकरण आधारी असताना मी यायचो. तर तलाठी काय मला बोलायचा, हे तू कशाला येतो, त्यांची जमीन हडप आहे ना. अरे त्यांची जमीन हडप आहे पण मी विक्री केलेली आहे ना. असे 7/12 केलेत. मग ते नरेंद्र दामोदर नाईक मला 2-3 वेळा बोलले अरे जमीन घे ना परत तू. बरं साहेब 83 लाख कुठे देऊ मी. त्यांनी 20/11/2019 रोजीचा वचनचिठ्ठी करार असताना अजून एक 25 सप्टेंबर 2020 रोजीचा वचनचिठ्ठी करार विक्रांत गिरीश संसाऱ्याबरोबर बनवलेला आहे. त्याच्यावर कोणाची सही आहे, माझ्या डुप्लिकेट सही आहे, मी गेलो नव्हतो इथे. आणि अर्चन नारायण सुर्वे एजंट त्यांनी त्याच्यावर पण सही केले
आणि माझ्याबरोबर जो वचनचिठी करार केले ना भल्लानी, त्याच्यावर पण केले. आणि त्याला तुम्ही प्रत्यक्ष आता तो पण जिवंत आहे, मी पण जिवंत आहे. आता शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही अर्ज केलाय उपजिल्हाधिकाऱ्यांना, तर त्यांचं काय म्हणणं आहे? हां, तर ते मला काही भेटले नाही. त्यांना सर्वांना मी आवाहन केलं होतं का तुम्ही पत्रकार परिषदेला या. आता तुम्ही आता माझी मुलाखत घेता, तसं तुम्ही त्यांच्या इथं तुम्हाला वेळ भेटेल उद्या परवा. बाबा नामदेव शंकर गोंधळे एवढे आता 13 पत्रकार परिषदा काय काय नाटकं करतो तो. श्रीकृष्णाचं रूप घेतो, गणपती बनतो, हां आता शिवाजी महाराज बनलाय. शिवाजी महाराज का बनलो, तर जर छत्रपती शिवाजी महाराज का बनलोय ते या इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तुम्ही एवढे रूप धारण घेतले. हे थांबा जरा पाणी द्या रे मला प्यायला. लक्ष पाणी दे. मोबाईल. छत्रपती महाराजांच्या काळात महाराजांचा एवढा दरारा होता की शेतकऱ्यांच्या शेतातल्या देठाला हात लावू नका हे त्यांचं हे होतं. म्हणजे गरीब शेतकऱ्यांना एवढं प्रोटेक्शन होतं, एवढं त्यांची सहानुभूती होती. रांजाच्या पाटलांनी एका बलात्कार केला, त्याच्यापेक्षा हे मोठा एवढा गुन्हा आहे. आता माझ्या संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या झाली असते हे माझे साहेब जाणतात. मी तलवारबाजीची लढत पण केली होती. पण मला सांगायचं तात्पर्य काय, शेतकऱ्यांच्या शेतातल्या देठाला हात लावू नका ही महाराजांची ताकीद होती. एवढा दरारा होता. पण इथं बघा, हे प्रशासनाची काहीही ताकद उरलेली नाही, काहीही त्यांचं हे नाही, असंच मला वाटतं. पण मी त्यांना वंदन करतो. वंदन करतो. आमदार महेशजी बादली साहेब, आमसभा 7 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली होती. त्याच्यात त्यांनी मला 3 वेळा बोलण्याची चान्स दिला. जातानाच मी साहेबांना पायाला हातला होतो, पण साहेबांनी मला मदत केली खूप. महेश बादली साहेब, प्रशांत दादा साहेब पण बोलले का नामदेव गोंधळे यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. तसेच मी विक्रांत दादा पाटील साहेब यांना सुद्धा भेटलेलं आहे, त्यांना पण भेटलेलं आहे. हे सगळे मला मदत करणार आहेत. तसेच बाळराम शेठ यांनी पण संवाद साधलेला आहे तहसीलदारांशी, आणि मला पण स्वतः बोललेले आहेत. कोण? विजय पाटील साहेब, का तुला न्याय मिळेल. त्यांनी या सर्वांनी उपविभागीय अधिकारी, कारण आता हे संदर्भीय पत्र दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे का नामदेव शंकर गोंधळे यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, पण त्यांनी केलेले फेरफार व सातबारे हे बेकायदेशीर आहेत. हे मला सांगायचा उद्देश आहे या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने. आणि त्याचा अपील अर्ज मी केलेला आहे. आणि द्वितीय अपील कोकण भवन खंडपीठ येथे त्यांनी तोही मी 2 दिवसात करणार आहे. आता याच्यावर मी थांबलो होतो. तसेच याचा द्वितीय अर्ज केलेला आहे. कोणाचा? मंडल अधिकारी याचा. कुठे? कोकण भवनला. अगोदर एक इथल्या माझे आदरणीय आता जे आहेत साहेब, त्यांचं नाव मला येत नाही, मंडल अधिकारी, आणि अजित धाबेकर हे पण देवासारखे आहेत. हे दोघे पण चांगले आहेत साहेब, ते मला मदत करत आहेत. त्यांनीच कॉरिडोर महामार्गाची मला या दिली 2 पानं. त्याच्या अनुषंगाने दत्तात्रय नवले साहेब यांना मी सांगितलेलं आहे का यांना पैसे देऊ नयेत. तसेच अजून एक जे झालेले फेरफार 3889 हे पत्र दिलं होतं कोणी? तहसीलदार विजय पाटील साहेबांनी. कोणाला? उपविभागीय अधिकाऱ्याला. त्याच्याच अनुषंगाने त्यांनी सांगितले का बाबा तहसीलदारांच्या याच्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आता पूर्ववत केलेलं आहे. पण कसं काय पूर्ववत केलेलं आहे? 3889 व 3890 यांना रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशाचा संदर्भ आहे, ते त्यांनी टाळलेलं आहे. तसेच 3892 हा अधिसूचना 2022 दाखवून मंजूर केलेला आहे. पण त्या जमीनला महाराष्ट्र शासनाची भूमी अभिलेख कार्यालय पनवेलची त्यांची 23/7/2019 रोजीची नोटीस आहे. म्हणजे अधिसूचना 2019 अगोदरच लागलेली आहे. हे कुठेतरी शेतकऱ्यांना फसवतात, असे फसवू नये. आता जरा थोडंसं हे बोलेन मी. ते माझे बॅनर आहे ना 10/20 त्यांनी काढून टाकलेले आहेत. सांगायला पाहिजेत ना, पण ते का काढून टाकले आहेत ते त्यांनी मला बोलले नाही. त्यावेळी बाळराम शेठ साहेबांना बोलले ते का नामदेव शंकर गोंधळेचं काय ते आम्ही मिटून टाकू. तर साहेब मला बोलले का आपण तिकडे त्यांना भेटायला जाऊ. पण एकदा माझेच जरा मयत झाला होता, मी गेलो नाही. साहेबांनी मला बोललं होतं बाळराम शेठ. आता ते पण गडबडीत आहेत. तसेच माझे अन्नदाते सचिनभाऊ आयर साहेब मला कामाला घेणार आहे मालकांना सांगून. तर त्याने सुद्धा मला 26 जानेवारीला बोलवलं होतं, आणि ते सुद्धा विधान भवनात आवाज उठवणार आहेत. मला जर न्याय नाही भेटला तर मी आता विधान भवनात जाणार आहे आणि तिथं आत्महत्या म्हणजे आत्मदहन करणार आहे. कारण शेवटची अधिसूचना पण त्यांनी केलेलं आहे, हे चुकीचं केलेलं आहे.
हे मला तुम्ही पण त्यांना आता हे करून माझ्यासाठी सन्माननीय विजय पाटील साहेब, पवनजी चांडक साहेब, बाबा नामदेव शंकर गोंडले याच्या बोलण्यात किती तथ्य आहे. कारण म्हशे साहेब यांनी मला सांगितलेलं होतं, कारण सर्वपक्षीय मोर्चा इथंच होता, त्यावेळी अनिल ढवळे साहेब होते. तर त्यावेळी ते बोलले, साहेब मी मोर्चा काढू का? त्याने सांगितलं, अरे तुझी बाजू सत्याची आहे आणि विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो. घारगे साहेबांनी मला हे केलेलं आहे, विजय कोणते तुम्ही विजय व्हायला आशीर्वाद दिला आहे. नितीनजी ठाकरे साहेब यांनी मला माझ्या आंदोलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. हे कुठेतरी देव माझे पाठीशी आहेत, पोलिसातील देवता. म्हणून आपणही मला सहकार्य करा. तुम्ही पण आता आज उद्या साहेबांना भेटा. बाबा नामदेव गुंडीचं काय, तुमच्याकडनं काय? त्याने तर सांगितलं बाबा फेरफार झालेले 7-12 अगोदर बंद केलेले, परत आता चालू केलेले आहेत. आणि ते 3 फेरफार जे केलेले आहेत ते सुद्धा चुकीचे आहेत, बेकायदेशीर आहेत. संपूर्ण 56 फायली झाले आहेत, 80 पानांची एक अशा 56 फायली माझ्याकडे. एक पॅटराच बायकोने दिलेला आहे मला, तो पॅटरा भरलेला आहे. जशी काही 19 एकरची जागा लढतोय. आणि सदर अफिडेविट करणारा जो प्रवीण बांदोस्कर आहे ना, तो जेलमध्ये आहे. त्याच्या अनुषंगाने इतरही लोक आत जातील अशी अपेक्षा आहे. आणि मला न्यायाधीश मॅडम ते इतर पानं देतील मला, अशी आशा निर्माण आहे.